पोलिसांनी शहानिशा न करता माझ्यावर गुन्हा दाखल केला। पोलीस नेत्यांचे गुलाम झाले आहेत। याविषयी इम्तियाज जलील यांनी आज पत्रकार परिषद घेतली। आहे की माझ्या विरोधात अनेक पोलीस स्टेशन्स मध्ये तक्रार देण्यात आलेली आहे। ठीक आहे, तक्रार देण्याचा अधिकार कोणालाही आहे, पण पोलिसांनी शहानिशा न करता माझ्या विरोधात जे FIR रजिस्टर केलेली आहे, मला असं वाटतं की या शहरातून पोलिसांचा अंतिम संस्कार झालेला आहे। कारण जेव्हा पोलीस आपली ड्यूटी ना बजावताना फक्त एका मंत्र्यांच्या दबावाखाली अशा प्रकारचे FIR रजिस्टर करत असेल तर ते पोलिसिंग नाही आहे, तर नेत्यांची गुलामी सारखी झालेली आहे। मी याच्या विरोधात हायकोर्टात जाणार आणि पोलीस कमिशनर सोबत जे पोलीस स्टेशननी माझ्या विरोधात FIR रजिस्टर केलेले आहे त्यांना हायकोर्टामध्ये मी नेणार आणि हायकोर्टाला समजावून सांगणार की कोणत्या आधारावर त्यांनी FIR रजिस्टर केले। आधार एकच होता, मंत्री संजय शिरसाट साहेब यांचा दबाव आणि त्यांचे जे कार्यकर्ते एका पोलीस स्टेशनच्या समोर जाऊन जे बोंबाबोंब करत होते ते त्यांच्या एकेकांचा तुम्ही हे केलं की ते कोण होते, तर हे सगळे हे नेते आहे की ज्यांची 7 कोटी रुपयाची फाईल समाज कल्याण विभागामध्ये अडकलेली आहे। समाज कल्याणची स्कीम आहे 7 कोटी रुपये देण्याची आणि हे जे लोकांचे पैसे आतापर्यंत मिळालेले नाही आहे त्यांची फाईल वर संजय शिरसाट साहेबांची साइन व्हायची आहे। हे सगळे लोक क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या समोर उभे राहून बोंबाबोंब करतात, पोलिसांवर प्रेशर टाकतात आणि मी सरकारला निवेदन करणार आहे। गृहमंत्री जे आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हातात आहे, त्यांनी हे सगळं PIs पोलीस इन्स्पेक्टर्स आणि पोलीस कमिशनर DCPs ACPs सगळ्यांना पर्सनली त्यांनी फोन करून विचारावा की याचा FIR करण्यासाठी कशा प्रकारे संजय शिरसाट साहेबांनी दबाव टाकला होता। त्यांचा उद्देश एकच असणार आहे की मी जे मुद्दे उपस्थित केलेले आहे त्यांनी पहिले काही गुंडांना पाठवण्याचा प्रयत्न केला की माझ्या घरावर ते शेण टाकणार आहे, म्हणजे मुद्दाला डायव्हर्ट करण्याचा एक पहिला षडयंत्र होता। त्याच्यामध्ये त्यांना सक्सेस मिळालं नाही। मग दुसरं काय करायचं की मी एक शब्द असा वापरला की ज्याच्यामुळे समाजाला ठेस पोहोचली। आता मी याचा सविस्तर खुलासा करतो आणि हे बघून आपल्यालाही आश्चर्य वाटेल की कशा प्रकारे पोलीस दबावाखाली काम करत आहे आणि हे जे मंत्री साहेब आहे त्यांनी हे जे सगळ्या लोकांना सोडलेले आहे माझ्या विरोधात इश्यू डायव्हर्ट करण्यासाठी। आता माझ्या हातात हे डॉक्युमेंट आहे। हे डॉक्युमेंट कोणता डॉक्युमेंट आहे, ते जे वर्ग 2 ची जागा जे आमचे गोर गरीब दलित समाज SC समाजासाठी राखीव होती, सरकारी जमीन आहे वर्ग 2 ची, त्याच्यावर लिहिलेलं आहे याला हस्तांतर करता येत नाही, सरकारी जमीन आहे। हे जे डॉक्युमेंट आहे ते 10 एकर जागा जे संजय शिरसाट साहेबांची आपल्या 2 मुलांच्या नावावर ट्रान्सफर करून घेतली कलेक्टर ऑफिसला दबाव टाकून। हे गरीब SC समाजाचे लोकांची जमीन होती। आता या डॉक्युमेंटवर मी जे हायलाइट केलेलं आहे हे सरकारी डॉक्युमेंट आहे, याच्यावर लिहिलेलं आहे महाराष्ट्र शासन हे लिहिलेलं आहे। त्या सरकारी डॉक्युमेंटवर जेव्हा ते ट्रान्सफर केलेली आहे लँड दुसऱ्यांच्या नावावर, तर त्याच्यावर लिहिलेलं आहे हरिजन म्हणून दिलेली आहे। हे सरकारी डॉक्युमेंट्स एक वेळा नाही 2 वेळा लिहिलेले आहे तिथे। मी फक्त वाचलो होतो। हे जे सरकारी महाराष्ट्र सरकारचा डॉक्युमेंट आहे, सरकार म्हणतं की नाही तुम्ही हे शब्द वापरू नका, वापरले तर आम्ही तुमच्यावर केस करणार। मग आता मी संजय शिरसाट साहेब आणि जे लोक माझ्या विरोधात पोलीस स्टेशनच्या समोर जाऊन बोंबाबोंब करत होते, माझी त्यांना हात जोडून विनंती आहे, आपल्याला ठेस पोहोचली की इम्तियाज जलीलने हे शब्द वापरला, पण इम्तियाज जलीलने हे शब्द कुठून आणला, तर हे राज्य सरकारच्या महाराष्ट्र सरकारचा डॉक्युमेंट आहे, त्याच्यावर लिहिलेला आहे हे शब्द। आता तुम्ही कलेक्टर साहेबांच्या विरोधात FIR रजिस्टर करा। रजिस्ट्री डिपार्टमेंटचे जे रजिस्ट्रार आहे ज्यांनी हे इश्यू केलेले आहे डॉक्युमेंट्स त्यांच्यावर FIR रजिस्टर करा। महसूल विभाग ज्यांच्या इख्तियारीत हे डॉक्युमेंट येतं, महसूल मंत्री यांच्या विरोधात FIR रजिस्टर करा। तुम्ही करणार नाही, कारण तुम्हाला जे देण्यात आलेला आहे आदेश ते फक्त इतका आहे
की माझ्यावर खूप सारे आरोप झालेले आहे, त्याला डायव्हर्ट करण्यासाठी आता तुम्ही लोक माझ्या बचावासाठी या, मी तुमच्या 7-7 कोटी रुपयाच्या फाईल करून देईल आणि तुम्ही मला पोलीस स्टेशनामध्ये जाऊन कशा प्रकारे हे इश्यू डायव्हर्ट करता येतं. तुम्हाला माहित आहे की इतका दिवस झालेले आहे, एका प्रश्नाचंही उत्तर दिलं नाही, एका प्रश्नाचंही उत्तर दिलं नाही. मला बोलायचं नाहीये. का नाही बोलायचं आहे? एका कॅबिनेट मंत्री जे उपमुख्यमंत्री आणि त्यांचे पक्षातले मोठे नेते यांच्या मी खूप जवळचा आहे, जे जगाच्या सर्व मुद्द्यावर बोलतो, हे या मुद्द्यावर का बोलत नाही? आणि हे जे डॉक्युमेंट आहे मी आपल्याला देतो, या डॉक्युमेंटवर त्यांच्या दोघंही मुलांचं नाव आहे, तुषार संजय शिरसाट, सिद्धांत संजय शिरसाट. म्हणजे हे गोरगरिबांची जमीन जेव्हा आपण लाटली, आपल्याला हे पण नाही वाचायला मिळालं की याच्यावर जे शब्द आहे ते शब्द आता आपल्याला बोलण्यास मनाई आहे. मी काय केलं? मी तुमच्या डॉक्युमेंट वाचून दाखवले फक्त, आणि माझ्या विरोधात FIR करतं. पोलीस कमिशनरांना मी सांगतो की साहेब, मला माहित आहे की पोलीस डिपार्टमेंट कशा रीतीने या पालकमंत्र्यांच्या खाली, दबावाखाली पोस्टिंग साठी ही हे माणूस ठरवतो की कोणता PI कोणता PSI कुठे जायला पाहिजे. मग तुम्ही माझ्यावर हे करत असेल तर कमिशनर साहेब, मी सांगतो की आज माझ्यासाठी या शहरातला पोलीस डिपार्टमेंट, पोलिसिंग जे आहे त्याचा अंतिम संस्कार झालेला आहे. लवकरच आपल्या डिपार्टमेंटची श्रद्धांजली सभा मी आयोजित करणार आहे. हे अशा प्रकारचे पोलिसिंग होत नाही की काही लोक 10-15 लोक जाऊन, तुम्ही एकदा मला विचारलं असतं, तुमचे किती ऑफिसर्सला मी सांगितलं होतं की साहेब माझ्याकडे डॉक्युमेंट आहे की याच्यावर हे लिहिलेलं आहे, तरी सुद्धा तुम्ही दबावाखाली, आणि फक्त यांच्या बाबतीत नाही, युद्ध झालं तरी विरोधकांकडून टीका केली जाते. विमान अपघात ही एवढी मोठी दुर्दैवी घटना घडली तरी विरोधक टीका करतायत. देश संकटात असेल तरी विरोधक आपल्या अकलेचे तारे तोडतायत. काय म्हणतायत गिरीश महाजन हे आपण आता पाहूया. अतिशय दुर्दैवी म्हणावी लागेल अशी घटना काल अहमदाबादमध्ये घडली. एअर इंडियाचं विमान जे अहमदाबादहून लंडनला जात होतं, त्याचा अपघात म्हणजे अगदी टेक ऑफ झाल्याबरोबर काही सेकंदामध्येच पुन्हा त्या ठिकाणी नागरी भागामध्ये जाऊन ते कोसळलं आणि त्यामध्ये जवळपास 242 प्रवासी आणि कर्मचारी मिळून सगळे त्या ठिकाणी होते. त्यांना आपला जीव गमवावा लागला. एकच घंट्यातून कसा वाचला. आणि ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी त्याच्या मेसमध्ये जेवण करत होते, तेही मृत्युमुखी पडलेत. आणि जवळपास असा आकडा हा 270-75 वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे सांगितले जात आहेत, पण 270च्या जवळपास आकडा त्या ठिकाणी गेलेला आहे. अतिशय दुर्दैवी असं म्हणावं लागेल. अतिशय म्हणजे लंडनला विमान चाललेलं होतं, 9 तासाचा 8.5 तासाचा प्रवास होता आणि अगदी उडता क्षणीच हे त्या ठिकाणी जमीनदोस्त झालं. मोठा स्फोट त्यात झाला, कारण लाखाच्या वर 1.25 लाख लिटर जवळपास पेट्रोल, इंधन त्यामध्ये भरलं गेलेलं होतं आणि त्यामुळे खूप मोठा स्फोट त्या ठिकाणी झाला आणि त्यात सगळे प्रवासी बहुतेक होरपळून निघाले. खरं म्हणजे कुठल्या शब्दामध्ये संवेदना व्यक्त कराव्या हे सुद्धा कळत नाही, पण दुर्दैवाने ते आपल्यामध्ये आज नाही आहेत. निश्चित त्यांच्या प्रती या ठिकाणी आदरांजली मी व्यक्त करतो. बघायला गेलं देशाचे पंतप्रधान असो, अमित शहा असो, अनेक लोक त्या ठिकाणी पाहणी करायला गेलेले आहे, सहानुभूती व्यक्त केली, मात्र विरोधक हे यावर राजकारण करताना पाहायला मिळतात. खूप दुर्दैवी घटना आहे. देशाचे पंतप्रधान मोदीजी असतील तात्काळ त्या ठिकाणी गेलेत, गृहमंत्री असतील, सर्व त्याच्या खात्याचे मंत्री असतील तात्काळ त्या ठिकाणी पोहोचलेत. सर्वांनी संवेदना व्यक्त केल्या. अतिशय युद्धपातळीवर सर्व त्या ठिकाणी जी यंत्रणा हल्ली, सगळे अधिकारी त्या ठिकाणी होते. निश्चित हे कर्तव्यच आहे आमचं, पण ज्या पद्धतीने विरोधक बोलत आहेत मला कळत नाही. म्हणजे युद्ध झालं तरी पण त्याची 30 टिप्पणी असते. एवढा मोठा अपघात झाला तरी अशा पद्धतीने अगदी खालच्या भाषेमध्ये ते वाटेल तशा भाषेमध्ये त्या ठिकाणी बोलत आहेत. मला वाटतं यांना म्हणजे गांभीर्य कधी कळेल खऱ्या गोष्टीचं हे मला आता कळत नाही. म्हणजे या युद्धाच्या वेळेलासुद्धा अमित भाईंनी राजीनामा द्यावा, पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, असे बालिश स्टेटमेंट ते करत आहेत. त्यांना काही देशाशी घेणं देणं नाही. जे बिचारे एवढे मृत पावलेत त्यांच्याशी, त्यांच्या नातेवाईकांशी त्यांना काही परिजनांशी घेणं देणं नाही आणि फक्त आपली राजकीय पोळी कशी वाचता येईल, सरकारवर बोट कसं दाखवता येईल,
आता इतके वर्ष झाले एअर इंडियाच्या विमानाने आपण प्रवास करतो आहोत, राष्ट्रात असेल, आंतरराष्ट्रीय असेल, देशामध्ये असतील, आपण बघतो आहोत अपघात झाला ही वस्तुस्थिती आहे, त्याची कारणं शोधली जातील, पण सरकार जबाबदार आहे. सरकार असं आहे, मला वाटतं अशा वेळी म्हणजे ज्या वेळेला देश संकटात होता अशावेळी तुम्ही गंभीर नाही, ज्या वेळेला एवढी मोठी घटना घडली, एवढी दुर्दैवी घटना घडली, अशावेळीसुद्धा तुम्ही वाटेल तसे टीकाटिप्पणी करतात, आपल्या अकलेचे तारे तोडतात. मला काय बोलावं या लोकांबद्दल, यांची खरं तर खीव यायला लागलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषद घेतली. शनी शिंगणापूर देवस्थाननी एकूण 167 लोकांना नोकरीवरनं कमी केलं आणि त्याच्यामध्ये 114 हे मुस्लिम धर्मीय होते. जर मुस्लिम धर्मीय म्हणून नोकरीवरनं कमी करण्यात आलं असेल ते अत्यंत चुकीचं आहे. पण नोकरीमध्ये काही कसूर केला, कामामध्ये काही कसूर केला म्हणून जर संस्थेने 167 लोकांना नोकरीवरनं काढलं असेल तर त्या संस्थेचा तो अधिकार आहे. पण मुस्लिम धर्मीय म्हणून जर नोकरीवरनं काढलं असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि सरकारने देखील याबद्दलचा अहवाल मागितला पाहिजे. अनेक ज्या गोष्टी मुस्लिम असतील या मराठी असतील इतर जाती धर्मीचे देखील लोक अनेक संस्थेमध्ये काम करताना पाहायला मिळतात, मात्र इथंच वेगळा नाही असं वाटतं. अनेक असे हिंदू धर्माच्या देवळं आहेत, अनेक परंपरा आहेत की जिथे मुस्लिम धर्मीय देखील उत्साहाने त्या उत्सवामध्ये सामील होतात. म्हणून मी म्हटलं ना की मुस्लिम धर्मीय म्हणून जर त्यांना नोकरीवरनं काढलं असेल तर याची चौकशी झाली पाहिजे. पण नोकरीमध्ये काही कर्तव्यामध्ये कसूर झाला म्हणून जर शनी शिंगणापूर संस्थेने काढलं असेल तर तो त्या संस्थेचा अधिकार आहे. पण याबाबत सरकारने देखील याची चौकशी केली पाहिजे. आव्हाड म्हणाले की जे लोकांना काढले आहेत ते महाराष्ट्राला रोग लागले असेल, अशा पद्धतीने जर कारवाई केली असेल त्यावरती सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावं. महाराष्ट्र असा नव्हता. आव्हाडांना नेहमी हिंदू मुस्लिम करायला आवडतं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे आणि म्हणून राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका आहे की मुस्लिम धर्मीय म्हणून जर नोकरीवरनं काढलं असेल तर ते चुकीचं आहे. पण कामामध्ये कसूर केला म्हणून जर शनी शिंगणापूर संस्थेने काढलं असेल, कारण शेवटी 167 लोकांना काढण्यात आलं, त्याच्यामध्ये 114 मुस्लिम होते, बाकीचे हिंदू देखील त्याच्यामध्ये होते, त्यामुळे याची चौकशी देखील करावी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. धर्माच्या नावाने कामावरून काढणे चुकीचे आहे. सरकारने त्वरित यांना कामावर घेण्याचे आदेश द्यावे. मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे, हे सगळं थांबवा असं म्हणाले आहेत जितेंद्र आव्हाड. पुढे ते काय म्हणत आहेत हे आता आपण जाणून घेणार आहोत. मुस्लिम असं आहे की जे काही शनी शिंगणापूरला झालं हे पुरोगामी महाराष्ट्राला मान खाली घालणारं आहे. तुम्ही धर्माच्या नावावरती बोट ठेवून जर 167 कर्मचाऱ्यांना कामावर काढणार असाल तर हा अन्याय आहे. लोक पोटा पाण्यासाठी नोकऱ्या करतात आणि अशा परिस्थितीत म्हणजे महाराष्ट्र ह्या पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्राचं नाव हे धर्मापलीकडे जातीपलीकडे जाऊन समाज व्यवस्था निर्माण केलेला महाराष्ट्र आहे. इथे जातीला मातीत गाडण्याचं काम पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्याच महाराष्ट्रात केलं. त्याच महाराष्ट्रात कोण कुठला माणूस येतो. शनी शिंगणापूर ह्या धार्मिक स्थळामध्ये इतर धर्मियांनी कामावर जाऊ नये अशा प्रकारचे काहीतरी बोंबाबोंब करतो आणि काहीतरी कारण देऊन लोकांना काढलं जातं आणि ते बरोबर नाही आहे, चुकीचं आहे. सरकारने डोळे उघडे ठेवून त्वरित हे प्रकार थांबवले पाहिजे. हे आज सुरू झालं एका ठिकाणी, उद्या हे जर लोण पसरला, हा रोग आहे. हा महाराष्ट्राला रोग जर लागला तर महाराष्ट्राने कमवलेली सगळी इज्जत धुळीला मिळेल, मातीत जाईल. हे थांबवा. माझी मुख्यमंत्री महोदयांना हात जोडून विनंती आहे की छोटं प्रकरण आहे पण ह्याचा जर म्हणजे ह्याची जी रिॲक्शन आहे ही पूर्ण महाराष्ट्रात उमटलेली दिसते. सरकार याच्याकडे डोळे उघडे ठेवून बघणार नसेल तर जातीय दंगल होऊ शकते भविष्यामध्ये आणि येणाऱ्या काळात कुंभमेळा देखील आहे, त्यामुळे कुठेतरी याच्यावरती काही बोलायचं नाही. सरकारने त्वरित या लोकांना कामावर घेण्याचे आदेश काढावेत.
धर्माच्या नावावरनं कामावर कमी करणं हे संविधानिक प्रक्रियेच्या विरोधात आहे. त्यांना तुम्ही कायदेशीर नोटीस दिली का? नैसर्गिक न्याय नावाचा प्रकार असतो, नॅचरल जस्टिस. त्या नॅचरल जस्टिसमध्ये तुम्हाला त्यांना नोटीस द्यावी लागते. कामावर कमी कुठे घुसून तुम्ही काही करू शकत काय? 114 कुटुंबीय रस्त्यावरती येऊ शकतात, त्यांच्या तसं नाही. कोणी 114 नाही, 114 नाही. एका माणसालाही कमी कामावरनं कमी करणं हे अन्याय आहे. कारण का लोक कामं करतात ते पोटासाठी, आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांसाठी, आपल्या बायकोसाठी, आपल्या आईबापासाठी. ही लढाई पोटाची असते. ती म्हणजे स्वतःचं अस्तित्व साबूत ठेवण्यासाठी असते. पोटाची लढाई हो. आमचा बाप गाव सोडून मुंबईत आला, कशाला आला? तर गावी शेती असतं तर माझ्या बापाने गाव कशाला सोडलं असतं? गावात खायला मिळत नाही म्हणून लोक गावं सोडतात. ही जगातली प्रक्रिया आहे. म्हणजे जे स्थलांतर होतं ते कशासाठी होतं? अस्तित्वासाठी होतं. हे अस्तित्वासाठी लोक नोकऱ्या करतात. त्या नोकऱ्यांवरनच जर तुम्ही त्यांना काढणार असाल, स्वतः तुम्ही त्या ठिकाणी संस्थेकडे जाणार का? मागे देखील काळा शनिराम या मंदिराकडे तुम्ही भेट दिली होती. त्यामुळे आता तर सुरू झालंय. माझं सरकारला विनंती आहे की त्वरित ह्याच्यावरती डोळे उघडे ठेवून कारवाई करा. दुसरीकडे लोन पसरण्याच्या आधी सरकारने हस्तक्षेप करून हे थांबवावं. सर, बच्चू कडूची पूर्ण प्रहार टीम जी आहे ते दादांच्या कार्यक्रमात गोंधळ घातलेला आहे. महिलांना खास पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. एकीकडे महिला सांगतात 3,000 देत नाही, दुसरीकडे शेतकऱ्यांची कामं केली जात नाही. शेतकऱ्यांच्या ह्यासाठी आता बच्चू कडू मागच्या महाराष्ट्रात कर्जमाफीवरनं राग आहे. कर्जमाफी हे या सरकारचं धोरण होतं निवडणूक जिंकण्यासाठी. निवडणूक जिंकण्यासाठी म्हणून कर्ज माफ करा असं तुम्ही आश्वासन दिलं होतं. लोकांची इच्छा आहे की शेतकऱ्यांची इच्छा आहे, शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे, कर्ज माफ करा. कर्ज माफ करण्यासाठी म्हणून लढाई सुरू आहे. त्याच लाडक्या बहिणी रस्त्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. कार्यक्रमस्थळी कुठला गोंधळ होऊ नये असं एक तुम्ही निवडणुकी जिंकण्यासाठी जी आश्वासनं केली त्या आश्वासनापासून दूर पळालात तर त्या आश्वासनाचा जाब समाज विचारणं हे त्यांचं काम आहे. मुंबईत अजून देखील अनधिकृत बांधकामाचा सुळसुळा सुरू आहे. मुंब्रा नाही, मुंब्रा करू नका. जिथे हे बांधकाम पाडलं जातंय ते गाव शीळ आहे. ते कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात येतं. ती लोक माझीच आहेत. महाराष्ट्रातला इथला कुठलाही कोणीही नागरिक असो तो माझाच आहे. कारण का मी महाराष्ट्र विधानसभेतला प्रतिनिधित्व करतो. महाराष्ट्र विधानसभा ही महाराष्ट्राची आहे. पण जर तुम्ही त्याची भौगोलिक हे कराल तर ते मुंब्रा म्हणून दाखवू नका. ते मुंब्रा नाही, ते शीळ आहे. ते दिवा भागात येतं. त्यामुळे कृपया मुंब्रा नाव घेऊन बदनाम करू नका. हे शीळ आहे, शीळ. त्या जमिनीचा मालक कोण आहे त्याची माहिती घ्या. ती जमीन कितीला विकली त्याची माहिती घ्या. ती कोणाला विकली त्याची माहिती घ्या. त्याचे तुकडे तुकडे करून कोणी विकले त्याची माहिती घ्या. बस कारण नसताना कोणाला तरी घेऊन कोणाला तरी बदनाम करू नका. काही अधिकृत इमारती देखील बनतात पण एनओसी ओसी दिली जात नाही महापालिका. ठाण्यामध्ये अनेक अनधिकृत बांधकाम चालू, त्याच्यावर कारवाई होत नाही. फक्त मुंब्रामध्ये कारवाई होते. मुंब्रातच का कारवाई? शील्ड डायगरवर कारवाई होते. शील्ड डायगरवर कारवाई होते, बाकी ठिकाणी कारवाई होत नाही. आयुक्त आमचं म्हणणंच ते ना 17 बिल्डिंग एका रात्रीत उभे राहिलं. इथनं 5 किलोमीटरच्या अंतरावरती 5 किलोमीटरच्या अंतरावरती हिंमत असेल तर लावा चौकशी. किती इमारती चालू आहेत बघा. प्रश्न हा नाही. प्रश्न हा आहे की एवढ्या अनधिकृत बिल्डिंग इमारती उभ्या राहिल्या कशा? लोकप्रतिनिधी बोंबळतो करत. अहो हे चालू आहे. प्लिंथला थांबवा ना. बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर लोक राहायला गेल्यानंतर ते गरीब बिचारे नागरिक आहे. आमचे महाराष्ट्राचे नागरिक आहेत. सोनं नाणं सगळं घाण ठेवून घर घेतात. घराचं छप्पर ही लढाई आहे, अस्तित्वाची लढाई आहे. मुलाबाळांना छप्पर मिळालं पाहिजे, माझ्या बायकोला शौचालय असलं पाहिजे, माझ्या आईला आजारपणामध्ये राहायला घर असलं पाहिजे. याच्यासाठी तर सगळी लढाई लढतो आपण. तुम्ही काय तुमची गावं आहेत काही? मी पण दूरच्या गावावरनं तुमचे आई वडील तुम्हाला घेऊन आले. आज तुम्ही अस्तित्वासाठी हे सगळं काम करता. त्याच्यातनं पोटा पाण्याला लागतात. कोणाची हौस नाही. इलिगल मध्ये राहायची कोणालाही हौस नाही. कोणालाही सांगितलं नाही इलिगल मध्ये राहतो का इथे राहतो या दोस्तीमध्ये, तो म्हणजे दोस्तीमध्ये राहतो. परवडला पाहिजे. आणि त्यामुळे हा प्रश्न जटिल आहे, हा प्रश्न गंभीर आहे. याच्याकडे इतक्या सूक्ष्म नजरेने पाहू नका की अरे हा इथल्याच बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंग का बांधल्या गेल्या? त्या बिल्डिंग घेतं कोण घरं? गरिबांना का आलेली बांधकामामध्ये जावं लागतं? या गरिबांच्या गरिबीचा गैरफायदा कोण घेतं?
हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत, याची उत्तरं शोधूया ना. निवडणुका होत आहेत. निवडणुकांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. पंढरपूरच्या वारीसाठी ॲम्ब्युलन्ससह 1500 डॉक्टरांचा स्टाफ उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत. यावर व्यक्त झाले आहेत प्रकाश आंबेडकर. भूमिका आहे ती नेमकी काय असणार आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातली बच्चू कडूंच्या उपोषणासंदर्भात? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सन्माननीय बच्चू कडू साहेब आंदोलनाला बसलेत, उपोषणाला बसलेत आणि त्यांना भेटून त्यांना विनंती करणं, कारण ते एक अतिशय चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी काम करणारे एक लढाऊ आमदार म्हणून सुद्धा त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळे एका बाजूला हा प्रश्न सुटला पाहिजे, कारण सगळेजण आपण शेतकऱ्यांप्रती आणि सर्वसामान्य नागरिकांप्रती काम करत असतो, परंतु बच्चू भाऊंचा तब्येतसुद्धा खूप महत्त्वाची आहे. आणि त्यामुळे उदय सामंत साहेब विनंती करायला गेले असणार की बाबा हा आपण प्रश्नही सोडूया, पण प्रश्न सोडवताना तुमचीही काळजी घेणं गरजेचं आहे, त्यासाठी ते गेले असणार. सरकार कर्जमाफी करण्यासाठी वेळ काढूपणा करते असं राजशेट्टी म्हणतात. सरकार कर्जमाफीसाठी वेळ काढूपणा करते असं म्हणण्यापेक्षा ज्या पद्धतीने एकूण फायनान्शियल बर्डन आहे, शेवटी आपल्या खिशात 10 रुपये असतील तर त्या 10 रुपयाची योग्य पद्धतीचं वितरण करण्याची किंवा नियोजन करण्याची जबाबदारीसुद्धा सरकारमधल्या प्रमुखांची आहे. सर्वच घटकांना न्याय द्यायचा आहे आणि दिला पाहिजे, पण त्याच्यासाठी थोडासा उशीर लागतो आहे. तो उशीर लागणार तर त्याला आपण वेळ काढूपणा पण म्हणणं बरोबर नाही. पंढरपूर दौऱ्यावरती होता, विशेषतः आषाढीच्या या सगळ्या वारी संदर्भातला आढावा घेतला. कसं नियोजन असणार? एकीकडे कोरोनाचं संकट राज्यावरती गुंगावते, अनेक रुग्ण वाढत आहेत, दुसरीकडे यात्रा देखील आहे, कसं नियोजन असणार आहे? दरवर्षी महाराष्ट्राची परंपरा आहे की या वारीच्या निमित्तानं लाखो भाविक, लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाला जात असतात. याच दर्शनाला जात असताना त्यांच्या आरोग्याची सुविधा आणि आरोग्याची काळजी घेणं हे आरोग्य विभागाची जबाबदारी आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं नियोजन करून अतिशय योग्य अशा पद्धतीचं संपूर्ण डॉक्टर्स असतील, सगळ्या बाईक ॲम्ब्युलन्स असतील, कार्डियक ॲम्ब्युलन्स असतील, आमचा 1500च्या आसपास जवळपास स्टाफ आहे की तो सगळा स्टाफ तिथं उपलब्ध करून ठेवणं, ICU उपलब्ध करून ठेवणं आणि 11th आवरला कुठलीही इमर्जन्सी आज जरी झाली तरीसुद्धा सर्व भाविकांची सोय आरोग्याच्या दृष्टिकोनातून घेणं, या काळजी घेणं, या सगळ्यासाठी कालच्या बैठकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आम्ही केलं आहे. आषाढी वारीच्या निमित्तानं लाखो भाविक ज्यावेळेला एकत्रित येतात त्यावेळेला त्यांच्या आरोग्याच्या सर्व सुविधा आणि समस्यांसाठी सुद्धा अत्यंत दक्षपणानं आमच्या यंत्रणेनं काम केलं पाहिजे, असंच अपेक्षित धरून कालची आढावा बैठक झाली आणि मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीनं आमच्या सगळ्या टीमनं नियोजन त्याचं केलेलं आहे. कोरोनाच्या संकटावरती वारीवरती काहीच परिणाम होणार नाही? कोरोनाचं संकट कालसुद्धा हा विषय पंढरपूरमध्ये बऱ्याचशा पत्रकारांनी विचारला होता, त्यावेळी मी सांगितलं होतं की कोरोनाचं संकट असं म्हणता येणार नाही, पण कोरोनाचे पेशंट्स जे सद्यस्थिती दिसत आहेत, भविष्यातसुद्धा पेशंटची जर काय संख्या वाढत असेल तर त्याच्यावरती योग्य नियंत्रण कशा पद्धतीने करायचं यासाठीची SOP जी केंद्र शासनानं आणि राज्य शासनानं दिलेली आहे, त्याप्रमाणे त्या वारीतल्या सगळ्या टीमलासुद्धा आपण सूचना दिल्या आहेत आणि मला असं वाटतं की योग्य मॉनिटरिंग केलं तर त्याच्याबद्दल फारशी काळजी करायची गरज नाही. साहेब, मोखाड्याचं थोडंसं अर्धवट राहिलं की 8 तास वेटिंग करायला लागलं ॲम्ब्युलन्ससाठी, तर ही यंत्रणा राज्यातल्या ॲम्ब्युलन्सची सक्षम आहे असं तुम्हाला वाटतं का? मुळात या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश मी संचालकांना दिले आहेत. संचालक आरोग्य त्याची चौकशी करत आहेत. सोमवारपर्यंत जो अहवाल येईल त्याच्यामध्ये ॲम्ब्युलन्स असेल, त्याच्यामध्ये डॉक्टर असतील किंवा अन्य कोण असतील जे चुकीचे असतील त्यांच्यावरती कडक कारवाई होईल. महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं त्यावेळी ॲम्ब्युलन्स 108ची योजना आली होती, त्यावेळी व्यवस्थित होती, मात्र आता तिथं कुठला तरी नवीन टेंडर भरण्यासाठी ही यंत्रणा बंद पाडण्याची प्रक्रिया सुरू आहे असं सतेज पाटलांनी आरोप केला. मुळात ही जी पूर्वीची ॲम्ब्युलन्सची एकूणच ॲम्ब्युलन्स होती, या ॲम्ब्युलन्सला 10 वर्ष पूर्ण झालेत. यापूर्वीच मागच्या सरकारमध्ये नवीन टेंडर या सगळेचं प्रकाशित झालं होतं. या टेंडरच्या नवीन जे काही टेंडर झालं होतं त्या टेंडरप्रमाणे नवीन ॲग्रीमेंट झाले. मुळातच 10 वर्ष झाल्यामुळं सुद्धा एकूणच कामकाजावरती त्याचा परिणाम होतो. त्यामुळं ॲम्ब्युलन्स बदलणं गरजेचं आहे, नवीन घेणं गरजेचं आहे. मधल्या टप्प्यात निवडणूक, आचारसंहिता आणि थोडेसे कोर्टाचे सुद्धा रिस्ट्रिक्शन्स होते. आता हायकोर्टनं सुद्धा जे योग्य पद्धतीची कार्यप्रणाली अवलंब करा म्हणून सांगितलं आहे, त्यामुळे आम्ही नवीन ॲग्रीमेंट केलं आहे. आता त्याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीनं अद्ययावत अशा म्हणजे देशातल्या सर्वोत्कृष्ट अशा पद्धतीच्या ॲम्ब्युलन्स 108च्या ज्या आहेत त्या महाराष्ट्राच्या होतील अशा पद्धतीचं काम पुढच्या टप्प्यामध्ये आपल्या सगळ्यांना निश्चितपणे दिसेल. पुण्यामध्ये TV9चे कॅमेरामन शूटिंग करत असताना पोलिसांनी त्यांच्यामध्ये वाद झाला. पोलिसांनी असं म्हणलं की सतेज पाटलांनी मी एकटा पडलोय हे न बोलता मी विजयी होणार असं बोलले पाहिजेत. याबाबत मत व्यक्त केलं आहे हसीन मुश्रीफ यांनी. नाही अशा पद्धतीची काय मुवमेंट राष्ट्रवादीमध्ये सुरू आहे का की जास्तीत जास्त आपल्याकडे चांगले नेते आहेत? नाही बघा, ऑपरेशन टायगर वगैरे असं असत नाही. कार्यकर्त्यांना
समजावून देऊन, कार्यकर्त्यांना दिलासा देऊन, या निवडणुकीत आम्ही तुमच्या मागे कसं उभं राहणार हे सांगून, त्यांचं मनपरिवर्तन करून मग आमची पक्षात घेण्याची मोहीम आहे. सतेज पाटील काल गडिंग्लजमध्ये म्हटले की जिल्ह्याच्या राजकारणात मी एकटा पडलोय. भावनिक साथ कार्यकर्त्यांना घातली. तुम्ही जवळचे मित्र आहात. तुम्ही काय नेमकं नाही ते मी त्यांचं आज वाचलं. आता हे जनरल निवडणुकीमध्ये ठीक होतं की मी एकटा पडलो आहे, म्हणजे त्यांना कदाचित सहानुभूती मिळू शकली असती. आता ह्या ज्या निवडणुका असतात गोकुळच्या, विधान परिषदेच्या, एकटं पडले की घोटाळा होतो. मग म्हणतात बहुतेक ह्याचा पराभव होते वाटतं, लोक जातच नाहीत. मला वाटतं त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही. त्यांनी लढाई केली पाहिजे आणि मी विजयी होणार असंच सांगितलं पाहिजे. एकटा पडले म्हणजे मी पराभूत झाले असा त्याचा अर्थ होते ना. मग जाणार कोण मतदार? गोकुळचे हे मतदार हे ठराविक आहेत, ते फार हुशार आहेत. आता एकटाच असेल तर मग जायचं कशाला इकडं विधान परिषदेला. मी एकटाच पडले मग ह्या काय उपयोगच नाही असं होईल ना. ते असंही म्हणाले की समविचारी लोकांना सोबत घेऊन काम करायचं. ठीक आहे ना. हे बघा, राजकारणामध्ये आता त्यांची महाविकास आघाडी आहे, आमची महायुती आहे, आपापले सगळे पक्ष घेऊन आम्ही लढणार. थँक्यू. जागतिक पातळीवर आपण सेफ आहोत हे भारताने दाखवून द्यायला हवं. त्यामुळे सरकारने सगळ्या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावं. विमान दुर्घटनेच्या घटनेवरती सतेज पाटील यांचं वक्तव्य. काय नेमका प्रोग्रामाने किती शाळा या ठिकाणी नियुक्ती केली? 2007 सालापासून आपण वाढदिवसानिमित्तानं हार तुरे न स्वीकारता वह्या स्वीकारतो. दरवर्षी 5-6 लाख वह्या सामान्य माणसं आणून देतात आणि त्या जवळजवळ 500 शाळांमध्ये, महापालिका आणि जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये आपण देण्याचं काम या ठिकाणी करतो. साधारणपणे 90,000 ते 1 लाख मुलांच्यापर्यंत या वह्या पोचवायचं काम करतो. उद्देश एवढाच आहे, यावर्षीच्या या वह्यांमध्ये आम्ही मोबाईलचा अतिवापर हा विषय मुलांच्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. अहमदाबाद घटनेसंदर्भात हा प्रश्न आहे की मोठ्या प्रमाणात घटना घडते, चौकशीचे आदेश मिळेल. तुम्ही सुगतला गृहराज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे, इंटेलिजंट इतर गोष्टी पण आहे, या संदर्भात काय आउटपुट तुम्हाला मिळालेलं आहे किंवा काय मिळू शकतं? मला वाटतं प्रथमतः ब्लॅक बॉक्स आता ताब्यात मिळालं असं सरकारनं सांगितलेलं आहे. त्याच्यावरूनच नेमकं काय घडलं हे लोकांच्यापर्यंत येईल. आमची सरकारला अपेक्षा एवढीच आहे की माहिती पब्लिक डोमेनमध्ये यावी, कारण की शेवटी ही दळणवळण व्यवस्था ही जागतिक दळणवळण व्यवस्था. जगामध्ये विमानाच्या माध्यमातून प्रवासी करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे आणि आज भारतामध्ये ही घटना घडल्यानंतर याच्या मूळ कारणामध्ये जाणं काही तांत्रिक दोष होता का? कारण की जे प्रवासी भविष्यकाळात किंवा आत्तासुद्धा प्रवास करतात त्यांच्यामध्ये भारताबद्दलची विश्वासार्हता निर्माण करणं हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. आणि म्हणून मला वाटतं सरकारनं यामध्ये तातडीनं पावलं उचलून चौकशी पूर्ण करून जी काही कारणं असतील, काही असू देत, ती लोकांच्या पुढं आणून उद्याच्या भविष्यकाळात हे भारतामध्ये घडता कामा नये अशा पद्धतीची इमेज ही जागतिक पातळीवर जाणं हे आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण की शेवटी जगाच्या पातळीवर, देशाच्या पातळीवर प्रवासी करणाऱ्या माणसाला आपण सेफ आहोत हा विश्वास सरकारनं उद्याच्या भविष्यकाळात देणं अत्यंत गरजेचं आहे. पर्यटन स्थळा ठिकाणी जाऊन फोटो सेशन करावं अशा पद्धतीचं मोदीने तिथं फोटो सेशन केलेलं आहे. सोशल मीडियावर ठिकाणचा भडीमार होतोय, कितपत योग्य वाटतं तुम्हाला? मला वाटतं या सगळ्या प्रकरणाकडं गांभीर्यानं बघणं या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे. ज्या कुटुंबियांचं या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यांचा आधार देणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आता पाहणी, फोटो सेशन यामधून नेमकं काय मिळणार आहे हे आम्हाला कळत नाही, परंतु कुटुंबियांना आधार देणं, त्यांचे अश्रू पुसणं आणि अशी घटना परत होऊ देणार नाही, होऊ शकणार नाही हा एअरलाईन्सच्या माध्यमातून भारताच्या वतीनं जगामध्ये संदेश जाणं हे मला वाटतं प्रायोरिटी सरकारची असली पाहिजे. बच्चू कडू यांचे आता उपोषण चालू आहे. कर्जमाफी संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी समिती नेमलेली आहे. काय वाटतंय, सरकार कर्ज माफ करेल शेतकऱ्यांचे? समितीला कार्यकाळ दिलाय काय मला माहीत नाही,
कारण की महायुतीच्या सरकारनं म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी भाषणामध्ये सांगितलं होतं आमचं सरकार आलं की आम्ही कर्जमाफी करू. अजितदादा म्हणतात मी कधी शब्द या ठिकाणी दिला होता. आत्ता बच्चू कडूंना एक आश्वासन देण्यात आलेलं आहे, त्यात कार्यकाल लिहिला पाहिजे की किती दिवसात ही समिती अहवाल देईल आणि किती दिवसात ही कर्जमाफी होईल. नाहीतर समितीचा अहवाल हा अजून वर्ष 2 वर्ष चालायचा. फक्त जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत म्हणून ही समिती स्थापन होता कामा नाही. या राज्यातल्या निवडणुका आहेत म्हणून या समितीची स्थापना होऊन फक्त त्याच्यासाठी देखाव्यासाठी न होता तातडीनं आणि किती दिवसात सरकार निर्णय घेणार हे यातलं महत्त्वाचं. काँग्रेस बच्चू कडूंच्या मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेतली असून त्यांचं म्हणणं त्यांनी काय मांडलं आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत. म्हणायचं की आम्ही दुर्बल आहोत, आमची अर्थव्यवस्था ही म्हणजे जगाच्या दर्जात जर आपण बघितलं तर ती अतिशय खालती होती, ती आज या ठिकाणी वाढत चाललेली आहे. 4थ्या क्रमांकावर आमची अर्थव्यवस्था बनण्याकडे आमची वाटचाल या ठिकाणी चाललेली आहे. गेल्या 11 वर्षामध्ये सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या संकल्पनेनुसार त्या राज्याचा कारभार, देशाचा कारभार या ठिकाणी होतो. त्याचा प्रत्येक नागरिक हा साक्षीदार आहे. आपण करतो म्हणजे आपण नाही तर सगळ्यांना सोबत घेऊन म्हणजे मन की बातमधून सुद्धा लोकांना त्या ठिकाणी सांगून त्यांच्याशी हितगुज करून त्यांना बोलून त्यांच्याकडून माहिती घेऊन कितीतरी अशा गोष्टी आहेत की त्यांनी सगळ्या जनतेला आपल्यासोबत घेतलेला आहे. त्या मी सांगेल तेच खरं किंवा मी सांगेल तेच खरं असं नाही, तर सगळ्या जनतेला त्यांनी सोबत या ठिकाणी घेतलेला आहे. खऱ्या अर्थाने कारभार कसा हवा असावा, लोकशाही कशी असावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मला वाटतं मोदीजी त्या ठिकाणी आहेत. ऑपरेशन सिंदूरमुळे आपण बघितलं असेल की सुरक्षित भारत म्हणजे पूर्वीचा काळ आपण आठवा, छोट्या छोट्या गोष्टीवर लोक आपल्याला त्या ठिकाणी शेजारचे राष्ट्र आपल्याला दम भरायचे, धमक्या द्यायचे, आपण त्यांचं काहीच करत नव्हतं. पण सिंदूर या ऑपरेशनमुळे आज देशाची प्रतिमा, आमची संरक्षण व्यवस्था, आमची सुरक्षा याचा प्रत्यय सर्व जगाने त्या ठिकाणी बघितलेला आहे. सिंदूरमध्ये आम्ही जे हत्यारं वापरले, जे बॉम्ब वापरले, जे मिसाईल वापरले ते सगळे आमचे स्वकीय होते, स्वदेशी होते. आम्ही ते बाहेरून इम्पोर्ट केलेले नव्हते आणि म्हणून पाकिस्तानने मोठा धसका ठिकाणी घेतला. बाकीचे आमचे शत्रू राष्ट्र आहेत त्यांनी मोठा धसका आमचा त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि या क्षेत्रात सुद्धा आम्ही मोठे स्वावलंबी झालेलो आहोत. आम्ही स्वतः बनवलेली शस्त्र ही आम्ही त्या ठिकाणी वापरलेली आहेत आणि म्हणून भारताची या क्षेत्रातली ताकद जी आहे ती सुद्धा आता आपण बघितलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गरिबीचं पूर्णपणे उच्चाटन करण्याची प्रतिज्ञा केलेली आहे. त्यानुसार त्यांनी अनेक योजना म्हणजे अगदी लोकांना आपण स्वप्नासारखं की प्रत्येकाला त्या घरी धान्यसुद्धा मोफत मिळेल, मी त्याचा उल्लेख आधीच केलेला आहे. आणि म्हणून गरीब कल्याणाच्या योजना आणून देशातील गरिबीचं समूळ उच्चाटन करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. 140 कोटी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी सामूहिक प्रयत्न करत आहेत. सामूहिक आम्ही सगळं म्हणतो की नाही आता आम्हाला देशाला पुढे न्यायचं आहे. सगळे देशवासीसुद्धा खुश आहेत. मोदींच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे आहेत. भ्रष्टाचारमुक्त कारभार आम्हाला या ठिकाणी करायचा आहे. प्रत्येक तरुणाच्या हाताला सुद्धा आम्हाला काम द्यायचं आहे. महिलांना त्या ठिकाणी सशक्त आम्हाला करायचं आहे, त्याचं बळकटीकरण आम्हाला करायचं आहे. मोठं इन्फ्रा आम्हाला देशामध्ये या ठिकाणी उभं करायचं आहे. इन्फ्राच्या बाबतीत आपण बघितलं असेल तर रोड पूर्वी काय होते 14 पूर्वी, आज परिस्थिती काय, ट्रेनच्या बाबतीमध्ये बघा, विमानतळाच्या बाबतीमध्ये बघा, सगळ्याच बाबतीमध्ये आज देश इतका पुढे चाललेला आहे आणि त्याचे साक्षीदार हे आपण सगळे सगळे बघत आहोत. GST सारखी कर प्रणाली आणून त्यांनी देशातील भ्रष्टाचार हा सुद्धा थांबवलेला आहे. 370 कलम काश्मीरमधलं असेल आपण बघितलं असेल ते सुद्धा त्या ठिकाणी आपण काढलेलं आहे. आणि त्याचबरोबर मग राम मंदिर असेल किंवा कुठलं त्या ठिकाणी काशी विश्वनाथाचं कॉरिडॉर असेल हे सुद्धा आपण आणून एक आमच्या भारतीय संस्कृतीचा परिचय सगळ्या जगाला करून दिला. त्याचं जोपासना, त्याचं जतन करण्याचं काम मोदीजींनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा 11 वर्षाचा जो कार्यकाळ आहे हा खऱ्या अर्थाने सुवर्णाक्षरी लिहिण्यासारखाच आहे. अजून आपल्याला पुढची 4 वर्ष घ्यायची आहेत. अजून एकच वर्ष 3ऱ्या टर्मचं पूर्ण झालेलं आहे. मला वाटतं येत्या 3 टर्ममध्ये मोदीजी ज्या पद्धतीने आपल्या देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत किंवा विकसित भारताचं स्वप्न आम्ही उराशी बाळगलेलं आहे, तर निश्चित आपली अर्थव्यवस्था ही 3ऱ्या-4थ्या नंबरवर जाईल आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली हा देश जगाच्या पाठीवर अव्वल दर्जाचा कसा होईल यासाठी हा प्रयत्न चाललेला आहे.
मी नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक नाही असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलंय. असं ते का म्हणाले हे आता आपण थेट पाहूया. पण रश्मी ठाकरे हे सगळ्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करत होते, त्यामुळे मी एकदा बाहेर पडल्यानंतर परत काही जाण्याचा माझा काही मुद्दाच नव्हता, समजा ना. त्यामुळे मी तर तसा काही प्रयत्नच केला नाही की त्यांच्याकडे जाण्याचा. त्यामुळे चुकीचे काही वाक्य माझ्या तोंडात टाकू नका. नारायण राणे देखील जाण्यात इच्छुक होते असं म्हणत? अजिबात नाही, काही इच्छुक वगैरे. हां, बाळासाहेब होते तोपर्यंत कदाचित कोण काही प्रयत्न करत असतील काय गोष्ट, पण त्याच्यानंतर मी तर निघाल्यानंतर जे काही रणकंदन झालं तुम्हाला कल्पना आहे. मी तर रेव्हेन्यू मिनिस्टर झालो, त्याच्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी जे महाराष्ट्रामध्ये माझे निदर्शनं झाले तो भाग वेगळा. काय बाळासाहेबांचं आमचंसुद्धा काय याच्या एकमेकाच्या विरुद्ध जे आहेत टीका टिप्पण्या झाल्या, आणि त्याच्यानंतर मग सगळं ते मिटलं सुद्धा. आम्ही एकत्रित वस्तू बाळासाहेबांनी बोलवलं वगैरे, जेवण खाणं झालं, सगळं मिटलं. परंतु आम्ही आमचं काम करत होतो आणि बाळासाहेबांना शिवसेना त्यांचं काम करत होतं. आमच्यामध्ये जे आहे नंतर एकमेकाबद्दल प्रेम नक्कीच पाहिल्यासारखं होतं, परंतु तिकडे जाण्याचा वगैरे काही मुद्दा नव्हता. आणि त्यावेळेला स्वतः बाळासाहेब ठाकरे आणि एक 11 जणांची जे लीडर्स कमिटी होती, नेते मंडळी, ती बसायची एकत्रित आणि महत्त्वाचे निर्णय घ्यायचे. ठीक आहे, धन्यवाद. सर, मी तुम्हाला सांगितलं की मला त्याच्यामध्ये काही वादविवादात पडायचं नाही. काय मी त्याच्यासाठी खास मोठा इच्छुक आहे अशातला अजिबात भाग नाही. काय नाशिकचा एक बालक म्हणून मागेच सांगितलं, मला नाशिक आणि नाशिक जिल्ह्यासाठी जे काही करायचं आहे त्याच्यासाठी मी मंत्री असो, आमदार असो नसो, मी प्रयत्न करीत राहणार. कालसुद्धा तुम्ही सांगितलं इथे मिटिंग झाली नाही. मिटिंगचा प्रश्नच नव्हतं. काल तिकडेच मिटिंग झाली, सगळे अधिकारी तिकडे होते, जे काम करणारे जे होते ते सगळे तिकडे हजर होते आणि इथे सगळे आले एक एक अधिकारी. त्यांना वेळ दिली होती. त्यांच्याबरोबर मग अगदी कुंभमेळ्यापासून तर सगळ्या प्रश्नावर, शहराच्या प्रश्नावर, पोलिसी प्रश्नावर वगैरे वगैरे जे आहे पाहतो ते सगळी चर्चा प्रत्येकावर वेगवेगळी करण्यात आली. काय पण आता ते ठीक आहे ना, आता बघ काय होतं आहे ते. काय एक आहे की आणखी 8 दिवस त्यांना द्यावे लागते. पण तो रस्ता पावसामध्ये जे डांबर बसताना काय करायचं माहीत नाही. माझं काम ते पूर्ण झाल्यानंतर मग सिग्नल बसवावे लागते. सिग्नल बसवल्यानंतर ते सिग्नल जे आहेत प्रत्येक ठिकाणून या बाजूने किती गाड्या येतात, ह्या बाजूने किती गाड्या येतात, बाजूने किती गाड्या येतात, त्याप्रमाणे त्या सिग्नलला वेळ द्यावा लागेल, तर मॅपिंग करावं लागेल आणि ते सिंक्रोनाइज करावं लागेल, त्याला वेळ लागेल. बच्चू कडू